तावळा पाहतोय मित्रांनो, या श्री सद्गुरु चषक 2024 चा मानकरी कोण ठरणार बघूया. कशा पद्धतीची खेळी असेल, सानामीची जोडी मैदानामध्ये असेल, विक्रम आणि त्याचा साथीदार संतोष. संतोष काय म्हणतोस बघावं लागेल, वाट पाहावी लागेल. परंतु गोलंदाजीवरती असेल राजेश. बघायचं राजेश कशा पद्धतीने आज गोलंदाजी करतोय. सॉरी आकाश. बघायचा आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं जात आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपण निश्चयाचा महामेरू, बहुजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि मी सिद्धेश उतेकर पुन्हा एकदा समालोचनाला सुरुवात करतोय. चालू असलेला सामना पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कात्रंचा संघ, तर दुसऱ्या बाजूला फरारे संघ. दरम्यान बघूया फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय फरारे ए संघ. पहिला चेंडू आकाश याचा पंचांच्या डावा साईडनी मारा करतोय. डावा पालन करण्याबाहेर पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. पहिल्या चेंडूवरती पंचांना व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. एक धाव आली. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर धापळकावरती धावा येऊन पोहोचलाय. अर्थात एक धाव एका अवंत धावेने धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहिलाय. धापळकावरती पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. गोलंदाजीवरती सज्ज झालाय गोलंदाज. सुरेख टाकल्या चेंडू आहे. आता मात्र पंच नो चेंडू घोषित करतायत. पुन्हा एकदा चेंडू फेकण्याची संधी मिळणार. पुन्हा एकदा चेंडू फेकायचा. एक अतिरिक्त धाव आली आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भरणा पडला जातोय. एका धावेने धावपळक पुढे सरकला जातोय. म्हणजे मित्रांनो काय तर थेंबे थेंबे तळे साचे. पण एकदा आपण मैदानाच्या उत्सुक टप्प्याची गोलंदाजी करतोय. काय चेंडूला गती दिली होती. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा खेळला गेला आणि पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केला. एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. यस पुन्हा एकदा या ठिकाणी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण देखील होत आहे. यानंतर होणारा सामना असेल डीके रायडर्स पोपळवणे विरुद्ध आदर्श करंजाळी. दोन्ही संघाच्या कारण नाणेफेकीसाठी तयार थांबायचं. मित्रांनो पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तर म्हणजे आकाश. आकाश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. पहिला शतक घेऊन आलाय. पंचांच्या डावा साईडनी मारा करतोय. पुन्हा एकदा धाबा पालनचा रनअप घेतलाय. पंचांकडून पंचांना वळसा देऊन धावा सुटला. अचूक टप्प्याची गोलंदाजी सुरेख. आता मात्र चेंडू गतिमान फेकतोय. कधीतरी चेंडूला गती दिली जाते, कधीतरी गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि एक कौशल्यात्मक गोलंदाजी केली जाते. आणि निर्धाव चेंडू येत आहेत. धाव संख्या स्थिरावली जाते. दापळकावरती धावा जर पाहिल्या तर दापळकावरती धावा येत आहेत. दापळकावरती धावा येत आहेत. अर्थात एक धाव दापळकावरती येताना आपण पाहतोय. ती सुद्धा स्क्वेअर स्वरूपात धावा आली आहे. एक नो एक वाईट. दोन धावा दापळकावरती आल्यात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका बाजूला आदर्श करंजाळीचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला पोपळवणेचा संघ. नाणेफेक केला असेल. आपण मैदानामध्ये जातोय. आकाश सुरेख गोलंदाजी करतोय. बॅटची टोपेत घेतलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय परंतु झेल सुटलाय. एक धाव आली आहे. प्रयत्न नक्कीच केलेत मित्रांनो. प्रयत्नांना दाद दिली पाहिजे कारण अवघड असताना झेल सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला परंतु एक धाव अडाली जाते. कारण मित्रांनो एक धाव देखील महत्वाची आहे. त्यात काळी मात्र शंका नाही आहे. एका धावेने संघ पुढे सरकलाय. दापळकावरती धावा येत आहेत. 3 धावा. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय. माझ्या मते पहिला षटकाचा खेळ संपत झालाय. पहिला 6 चेंडूचा खेळ किती पहिला बॉल किती बाकी आहेत ना की ओव्हर झाली. अजूनही पहिला षटकाचा खेळ चालू आहे. चालू असताना 3 धावा दापळकावरती लागल्यात. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते पण तितक्या ताकदीची फलंदाजी. परंतु आता स्ट्राईक एंड फलंदाज विक्रम बघायचा आहे रचतोय का नवा विक्रम. सुरेख टाकला चेंडू आहे. विक्रम याने स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये भिरकावून दिला. चेंडू जातोय. झेल सुटतोय. जीवदान मिळत आहे. चेंडू गेला सीमारेषा पार. धावा आल्या 4. संधी मिळते डीजेला. यस कम ऑन डीजे.
एक संयमदायक चेंडूचं संयमदायक फटक्यानं स्वागत केलं गेलं, एक सन्मान, क्रिकेटचा सन्मान केला आणि एक धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकला. संघ धावसंख्या धापळकावरती येते 8 धावा. 8 वरती वाट कोणाची लागते पाहूया. तत्पूर्वी आपल्याला सुद्धा घ्यावी लागेल छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये ऐकूया डीजेचं गोड असं संगीत. यस, कम ऑन डीजे. या दुसऱ्या शतकाला सुरुवात होईल. वैटवड्यातलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय. ब्रेकला वाजतो. दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज राजेश. बघूया काय करतोय राजेश, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय राजेश. तत्पूर्वी विक्रम आणि संतोष. संतोष काय म्हणत नाहीये, पण तो विक्रमची वाट बोलायला सुरुवात झाली. एका चौकाराच्या साह्यानं 9 रुपयाला साजेशी खेळी करतोय. म्हणजे काय करतोय, मी एक आपल्या संघाला मेलेल्या भावनांना जिवंत आशा देतोय आणि देणं गरजेचं होतं मित्रांनो, आणि ते केलं जातंय. करायला पाहिजे मित्रांनो, केल्याची होत आहे, फक्त केले पाहिजे. म्हणजे काय, प्रयत्नवसी परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय काय घडत नसतं मित्रांनो. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होतोय. जर आपण पाहिलं ना तर मित्रांनो, या ठिकाणी एक जाळं रचलं गेलंय. या जाळ्यामध्ये कोणता मासा पसतोय का बघायचा आहे. संतोष की विक्रम. आणि बघूया राजेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मित्रांनो. राजेशवरती नजरा असतील. दुसरं शतक आलंय आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. म्हणजे 8 वरती वाट गोलंदाजाची की फलंदाजाची, बघूया आपण थोडी वाट पाहूया. इथे म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याचे घेणाऱ्याने हात घ्यावे. पण हात कसे घ्यावे त्यानंतर आपण सांगूया. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. मैदानामध्ये राजेशाचा पहिला चेंडू सामना करतोय तो अर्थात विक्रम. बघायचा बॅटच्या पटामध्ये चेंडू येत नाही. कार्पेटसानं खेळून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धापळकावरती येते 9 धावा. धापळकावरती येताना आपण पाहतोय एका धावेने धावता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे मित्रांनो काय म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे एक तळ साचण्यासाठी एक थेंब देखील पुरेसा असतो मित्रांनो. बघायचं आहे पुन्हा एकदा. म्हणजे इथे धावांचा डोंगर रचण्यासाठी एक धाव देखील महत्त्वाची असणार आहे. कारण जर आपण बघायला गेलं तर एक मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण या विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे मोठे विक्रम रचावे लागतील. परंतु मैदानामध्ये देखील आपण विक्रम पाहतोय. विक्रम अजून विक्रम रचताना काही पाहत नाहीये. एका चौकाराच्या साह्याने खेळी करतोय. सुरेख तडाखा चेंडू. बॅट फक्त फिरवल्या. बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाही. म्हणजे डोळे झापून फटक्या मारण्याचा पराक्रम देखील होतोय की काय असं कुठेतरी प्रेक्षकांच्या मनामध्ये कुठेतरी बिंबवताना आपण पाहतोय. परंतु एक छोटी धाव घेण्यात मात्र यश आलं. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. धावपळकावरती धावा पाहिल्या तर धावगुणित दुहेरी अंकांमध्ये धावगुणित केल्या जातात. धावपळकावरती धावा येत आहेत 10 धावा. बिन गडी बाद 10. म्हणजे सलामीची जोडी मैदानामध्ये. मित्रांनो सलामीची जोडीने भागीदारी कशी रचावी तर आपल्याला एक प्रात्यक्षिक मागाच्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. ते अर्थात यजमान संघाची सलामीची जोडी प्रशांत आणि अर्थात कल्पेश यांची सलामीची जोडी ज्याने 69 धावांची भागीदारी रचली. काय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते. पंच अपील काय करतात देखील अपील देखील फेटाळून लावतात. या ठिकाणी जर बघायला गेलं तर सूर्यकुमार यादव सारखा इथे रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला पण फटका फसलाय. बॅटच्या पटामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता जाते. चेंडू येतोय वाऱ्यागत जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पुन्हा एकदा राजेश याचा पुढील चेंडू फलंदाजीसाठी आहे संतोष. संतोष काय म्हणतोस बघायचं. काय अजूनपर्यंत संतोषची बॅट काही बोलत नाहीये. संतोषची बॅट कुठेतरी शांत झाली. वारा वेगाने सुटला. हवेच्या वेगासह गोलंदाज धावत सुटलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र पंचांकडे अपील केली जाईल. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. या ठिकाणी विकेट क्रमांक 1 चा पतन होत आहे. पहिला ब्रेक मिळतोय. पहिला गडी संतोष डगआउट मध्ये परततोय. यस संधी देवा डीजेला. यस कम ऑन डीजे. आता मात्र आकाश. यस आकाश बघायचं काय करतोय. मग गोलंदाजीमध्ये एका आकाशने चमक दाखवली. आता मात्र ह्या आकाशला फलंदाजीमध्ये गोलंदाजांना आकाश दाखवावं लागेल. बघायचं आहे हा आकाश गोलंदाजांना आकाश दाखवतो का बघूया. आकाश मैदानामध्ये कशा प्रकारे प्रकाश पाडतो बघूया.
पण कसला प्रकाश षटकार आणि चौकारांचा प्रकाश शेल का. हवा वेगाने सुटल्या, हवेचा वेग वाढलाय, त्या वेगासह धावगती वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघूया, थांबूया, वाट पाहूया, बघूया. तत्पूर्वी गोलंदाजच्या दिशेने जाऊया. राजेश मात्र आपली कामगिरी चोखपणे पार पडतोय. आकाशला फलंदाजीची मदार खांद्यावरती सोपवले, कर्णधाराचा विश्वास जिंकेल का बघूया. मैदानामध्ये सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली जाते. धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 10 धावा धावफलकावरती येत आहेत. एक गडी बाद 10, दुसरं शतक प्रगती पत्र, दुसऱ्या शतकातले काहीशे चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. आणि 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 अंक म्हणजे क्रिकेट क्षेत्रातील सर्वात बेस्ट अंक देखील मानला जातो मित्रांनो. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की आपला कोकण सुपुत्र सचिन तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर 10 देखील आपण धावफलका स्वरूपात पाहतोय. सुरेखरित्या टाकला चेंडू आहे या बॅटची कट. आणि आता मात्र अनिल आकाशचा पकडला गेला झेल आणि आकाशचा संपला इथे खेळ. जाऊया आपण संधी देऊया डीझेल. यस, कमॉन डीझेल. राजेशचा बोलबाजा बघूया कशा पद्धतीचा असणार. राजेशचा बोलबाजा आपण पाहिला. एक गडी 2 गडी पॅव्हिलियनमध्ये परतवत आपल्या संघासाठी निव्वळ 2 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. राजेशसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे आणि कमबॅक करून दिले आपल्या संघाला. पुढे एकदा शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचे 6 चेंडू हाणामारीचे 6 चेंडू घेऊन आलाय मंगेशला मारा करेल सलामी. स्ट्राईक क्लासला विक्रम आणि नॉन स्ट्राईक क्लासला त्याचा साथीदार नरेंद्र. मंगेशाचा पहिला चेंडू 10-12 बॉलांचा आपटून टाकला. पहिला चेंडू आहे या ठिकाणी 55 हात समांतर करण्याची संधी मिळाली आहे. धाव येते अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावपटकावरती लागते 11 धावा. 11 वरती बकरा कोणाचा होणार पाहूया. आज आहे रविवार आणि रविवारी बकरा म्हटलं की ताव मारायला पाहिजे. बघूया मैदानात बकरा कोणाचा होतोय. धावसंख्या झाली आहे 11. गोलंदाजीवरती आपण पाहतोय मंगेश टू विक्रम याचा मारा. बॅटच्या बॅटामध्ये चेंडू आलाय. चेंडू भिरकावलाय मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. यस, दुसरी ही धाव पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 13 धावा. मित्रांनो 13 अंक आयुष्यात अशुभ मानला जातो. कदाचित जर आपण प्लेन मधून प्रवास केला असेल ना तर कदाचित प्लेन मध्ये 13 नंबरची सीट काही आपल्याला पाहायला मिळत नाही. हा अशुभ अंकाचा फायदा शुभ कोणासाठी ठरतोय आपण पाहूया. सन्माननीय या व्यासपीठावरती एक सन्मान केला जाईल. सन्माननीय सूर्यकांत गावणकर साहेब यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती याचा आपला देखील सन्मान केला जाईल. गफलात निर्माण झाली. नको नाही म्हणता सुरक्षित क्रीज मध्ये आपण पाहतोय. तर म्हणजे नरेंद्र थोडी घाई करतोय परंतु त्याला थांबवतोय. विक्रम म्हणतोय मी मैदानामध्ये आहे, मी विक्रम रचू शकतो, कारण जग जिंकायच्या आधी मी स्वतःचा आत्मविश्वास जिंकू शकतो. त्यात काडी मात्र शंका नाहीये. परंतु पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मंगेश याचा पुढील चेंडू सामना करतोय विक्रम. सलामीला आलेला विक्रमचा बोलबाजा काही पाहायला मिळत नाही. एकाच चौकाराच्या साह्यानं थोडी केळी सजवली होती परंतु इथून पुढे ढासळलेल्या स्थितीतून आपल्या संघाला जिवंत आशा द्याव्या लागतील. बघूया देईल का विक्रम. सुरगरित्या टाकला चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा विक्रमचा पकडला गेलाय झेल आणि विक्रमचा इथे संपलाय खेळ. देव्या संधी डिझेल. यस, कम ऑन डिझेल.
गोलंदाज मंगेशचा बघूया. यस, सुरेखरित्या या ठिकाणी सौदा होतोय कसला होतोय तर निर्धाव चेंडूचा होतोय. बघूया पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूवरती 14 म्हणजे सौदा कोणाचा होणार, गोलंदाजचा, फलंदाजाचा, क्षेत्ररक्षकाचा की आयोजकांचा. बघूया. यस, शेवटच्या षटकातले शेवटचे काहीचे चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या दिवसातील सर्वात कमी धावसंख्या धावफलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या प्रॉपर पट्ट्यामध्ये आलेला नाही चेंडू. एक धावलिया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, कॉल दिला जातोय. नक्कीच या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेवर समाधान मानावं लागेल की काय. यस, 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 16 धावा. 16 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. हळूहळू आता मात्र धावांनी वेग घ्यायला सुरुवात केली आहे. आता जर बघायला गेलं तर चेंडू शिल्लक असतील कमी आणि धावा गाठायच्या असतील जास्त, परंतु यशाचं शिखर गाठण्यासाठी मित्रांनो प्रयत्न केले पाहिजे. कारण आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा ठेवत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. या ठिकाणी येतोय, या ठिकाणी चौकार येतोय. 4 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाच्या धावसंख्येत देखील भर पडते. शतक देखील संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समितीच्या खेळी संघ धावसंख्या आपण करू शकते 20 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये ऐकूया मित्रांनो, मी सांगितलं होतं मगाशी की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हात कसे घ्यावे. पण कसे मित्रांनो, या ठिकाणी देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य लागलंय. कारण मित्रांनो एक सहकार्याची गरज असते. कारण एखादा खेळ असेल, एखादं आयोजन असेल, करायचं असेल तर सहकार्य देखील महत्वाचं असतं. ते देखील आम्हाला सहकार्य प्राप्त झाली आहे. सन्माननीय श्री गणेश लक्ष्मण कळबटे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. तसेच सन्माननीय दिलीपजी विठ्ठल चिनकटे यांच्याकडून 510 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. सन्माननीय मनोहर पारदळ यांच्याकडून 502 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. सन्माननीय प्रदीप किशन मांजरेकर पांगारी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. सन्माननीय हेमंत कानिम साहेब वावगर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. सन्माननीय संतोष आगरे साहेब यांच्याकडून देखील 501 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. सन्मान देणगीदारांचे आपण सन्मानांना हार्दिक स्वागत करूया. त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करूया. आपलं मोलाचं सहकार्य देखील आम्हाला एक चांगल्या प्रकारचं सहकार्य देऊन गेलं, त्यात काही मात्र शंका नाहीये. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये आपण पाहणार आहोत 18 चेंडूमध्ये 22 धावांचं 21 धावांचं लक्ष आणि 18 चेंडूंमध्ये 21 धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील पाहूया. 2 संघांचं घमासन युद्ध, 2 संघांचा संघर्ष. 18 चेंडूंमध्ये येणारे 18 चेंडू नक्कीच सांगतील आपल्याला. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये ऐकूया डीजेचं स्वमधुर संगीत. यस, कम ऑन डीजे. जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आपल्याला ज्यांचं ज्यांचं सहकार्य लागलंय त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. मी विनंती करतोय की कात्रण संघाला की आपण त्वरित आपले 2 सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे.
धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो सर्व क्षेत्ररक्षकांना एक विनंती आहे, आपल्याला जे क्षेत्ररक्षण आपण सजवलं जातं ते 4-5 कॉम्बिनेशन असणार आहे मित्रांनो. हे देखील सर्व कर्णधाराने आपल्या खेळाडूंना सांगायचं. दरम्यान आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आहे मित्रांनो. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 21 धावांची. 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. राजेश आणि दिनेश अशी जोडी आपण सलामीची पाहतोय. बघूया, थांबूया, कशा पद्धतीने जिंकण्याचा संघर्ष, जिंकण्यासाठी कसं युद्ध केलं जाईल मित्रांनो. आपण मैदानामध्ये पाहूया. या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र यतीनजी डिंगणकर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आपण सहर्षाचं स्वागत करूया. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होईल. सामन्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं 21 धावा रोखल्या जातील बघूया, थांबूया, वाट पाहूया. परंतु मित्रांनो संयम केला पाहिजे. आयुष्यामध्ये संयम करतो त्याला जे प्रयत्न करणाऱ्यांनी अर्धवट सोडलेलं असत ते मिळत असतं. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ विजय होतोय, कोणता संघ पराजय होतोय, कोणता संघ विजयाच्या धूळ मैदानामध्ये उठले तर कोणता संघ पराजयाची निराशा घेऊन मैदानाच्या बाहेर पडेल. बघूया, थांबूया, वाट पाहूया कशा पद्धतीचा संघर्ष असेल. गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज नरेंद्र. यस नरेंद्र. बघूया पहिला चेंडू, पहिले 6 चेंडू घेऊन आला आपल्या संघासाठी. कशा पद्धतीने विजय रोखला जाईल का, विजय खेचून आणला जाईल का. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार केलाय परंतु कार्पेटच्या साने खेळून काढलेला चेंडू आहे. एक धाव आली आहे. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावपटकावर धावा पाहिल्या तर धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहतोय. धावपटकावरती धाव येते. एक धाव बिन गडी बाद, एक धाव धावपटकावरती येताना आपण पाहतोय. आता मात्र जर बघायला गेलं तर 17 चेंडू 20 धावांची गरज, म्हणजे एक चेंडू वरती एक धाव येणं देखील तितकंच गरजेचं आहे. एखादा मोठा प्रहार आला तर कदाचित कात्रण संघाकडे सामना झुकू शकतो. तर एखादा विकेट गेला तर आपण जर पाहिलं तर फरारे संघाकडे सामना जिंकू शकतो. सुरेखरित्या टाका चेंडू आहे. बॅटची टॉपेज घेतली आहे. चुकी करणार नाहीये. पकडला गेलाय. शेर इथे संपलाय. या ठिकाणी जर आपण पाहिला तर राजेशचा खेळ, राजेश डगआउट मध्ये परततोय. राजेश याचा खेळ संपलाय. संधी देऊया डीजेला. आकाश बघूया गोलंदाजांना आकाश दाखवेल का. परंतु मित्रांनो जो पानी से नाता है वो सिर्फ लिफाफ बदलता है और जो पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. बघायचा इतिहास बदलण्यासाठी कोण संघर्ष करतोय, कोणताचा संघर्ष मैदानामध्ये आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया, थांबूया. 16 संघांचा संघर्ष आहे. 16 संघांमध्ये शेवटचे 2 संघ कोणते येणार बघूया. गोलंदाजीवरती अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. चेंडू बेरकावून दिलाय. चेंडू उडवला, हवाई फायर केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅचमध्ये चेंडू लँड झालाय. 1 धाव आली आहे. 2 धावा आल्यात. पहिला आल्या आकाशने आसमानी फायर करायला सुरुवात केली आहे. म्हणजे मी जणू डगआउट मधून सेट होऊन आलो की काय, कारण मला 21 धावांचा पडला लवकर गाठायचा आहे. धावपटकावरती धावा जर पाहिल्या तर 1 गडी बाद, 3 धावा धावपटकावरती येताना पाहतोय. बघूया हा धावांचा 21 धावांचा पडला कशा पद्धतीने गाठला जाईल, कशा पद्धतीने संघर्ष मित्रांनो केला जाईल. आयुष्यामध्ये संसार असतो, प्रेम असो, प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे. परंतु इथे प्रेमाचा विषय येत नाही, इथे संसाराचा विषय येत नाही, इथे विषय येतोय गावाचा आणि गावाच्या नावाचा. या ठिकाणी अपील केली जाते स्पोर्टमॅनशिप. मित्रांनो स्वतः पंचांचा निर्णय यायच्या आधी या खेळाडूने सांगितलं माझी बॅटची हलकीशी कळा लागली आहे, मी डगआउट मध्ये जाऊ शकतो. गडी क्रमांक 2चं पतन झालंय. या ठिकाणी आकाश बॅक टू द पॅव्हिलियन झाला. यस संधी देव्या डीजेला. यस कम ऑन डीजे.
या वाट पाहूया प्रफुल्ल कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो म्हणजे सलामीचा गोलंदाज नरेंद्र. सुरेख धडाका चेंडू आहे. पॉइंट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दन 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 सीधातोय सीमारेषा पार. अभी बेडा होगा पार. मिलेंगे रन 4. दिव्या संधी डीजे दिशेने जाऊया. काय झणझणत खणखणत चौकार प्रफुल्ल याच्या बॅट मधून येतोय. प्रफुल्लने सांगितलंय मी काही कमी नाहीये, मी सुद्धा मॅच फिनिशियर आहे आमच्या संघाचा. बघूया पण एकदा गोलंदाजी वरती आलाय नरेंद्र. नरेंद्र याचा जलवा काय करतोय बघूया. आज नरेंद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरेख धडाकला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पटामध्ये प्रॉपर चेंडू आला नाहीये. एक धाव आली. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 8 धावा. पहिला षटकाचा खेळ देखील या ठिकाणी आपण पाहिला तर पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक 8 धावा आल्या आता आणि 12 चेंडूंमध्ये बघायला गेलं तर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 12 चेंडू 13 धावा. बघूया 12 कोणाचे वाजतात मित्रांनो. 12 वाजले. आता जर माझ्या घड्याळामध्ये जर बघितलं तर 12 वाजून गेलेत. 1 वाजलाय. परंतु मैदानामध्ये 12 कोणाच्या डोक्यावरती वाजतात. कोणाला परतीचा प्रवास करावा लागतोय. कोणाच्या संघाचा संघर्ष इथेच थांबतोय. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी कोणत्या संघाला 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 365 दिवस. 365 दिवस जर म्हटलं तर 364 सूर्य त्या आकाशाच्या डोईवरून त्या छताखाली वावरत असताना जावे लागतील आणि त्या 364 किरणांना मात करून 365व्या दिवशी याच मैदानावरती खेळायला कोणता संघ परत नव्या जल्लोषाने येईल. परंतु असं करायचं नसेल पण दोन्ही संघांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय का बघूया. आता मात्र 12 चेंडू 13 धावा. 13 धावा 12 चेंडू. येणारे 6 चेंडू मित्रांनो निर्णायक असतील. परंतु फलंदाजच्या मनामध्ये निर्णय असेल की या 6 चेंडूंमध्ये मॅच फिनिश करायची की काय. गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज मंगेश. बघूया मंगेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड फलंदाज असेल प्रफुल्ल आणि नॉन स्ट्राईकला असेल दिनेश. सलामीचा दिनेश अजूनही मैदानामध्ये आहे. त्याला अजूनही एकाही चेंडूचा खेळ करता आला नाहीये. बघूया चेंडू आणि फळीचा जमतोय का त्याचा मेळ आणि सादर करतोय कसा तो खेळ पाहूया. मैदानामध्ये आपण पाहतोय प्रफुल्ल आणि गोलंदाजीवरती असेल मंगेश. यस थोडं मित्रांनो गाईज थोडं स्पीडअप करा. आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल देखील आपल्याला पाहिजे मित्रांनो. बघावं लागेल आता मात्र कोणाला रसेल की मसेल बनावं लागेल. कोणाला रिंकू सिंग बनावं लागेल. बघूया कशा पद्धतीने या षटकामध्ये होत आहे का. मागाशी जर आपण पाहिलं ना तर मागच्या सामन्यामध्ये कल्पेश बरसला होता. या सामन्यामध्ये कोण अजून बरसले नाही. सगळं थंड पडलेला स्थिती सामना पाहतोय. परंतु बघूया थांबूया वाट पाहूया कारण मित्रांनो संयम करणं देखील तितकंच गरजेचं असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू मंगेश याचा प्रफुल्ल याला कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू पॉइंट रिजन मध्ये चेंडू ढकलला. 1 धाव आली. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. माझ्या मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 9 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पण एकदा पंचांच्या डावा सेटनी मारा करतोय. दाबाला पंचा तिरकाशा रणप घेतलाय. पटरीवरून कुठेतरी ट्रेन आता मात्र घसरते. विजयापासून लांब होताना पाहतोय फरारी संघ. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करतोय. काय चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू टाकला. काय चेंडूला गती दिली होती मित्रांनो. हे करणं देखील गरजेचं आहे. आणि असं झालं ना तर कदाचित कात्रज संघ सुद्धा अडचणीत सापडू शकतो. प्रयत्न करायला पाहिजे कारण मित्रांनो आयुष्यामध्ये प्रयत्नवासी परमेश्वर म्हणजे काय. प्रयत्नवाळीचे कण रगडितात तेळ ही गळे. परंतु मित्रांनो प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांना आपल्या दाद येते कारण प्रयत्न देखील तितक्याच ताकदीचे असले पाहिजेत.
सन्माननीय प्रकाशजी गुरव, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण पॅव्हिलियन बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. यस, आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला एक चांगली कलाटणी मिळते. एक मोठा फटका आला, षटकार आला, चौकार. यस, चौकाराने थोड्याफार आशा निर्माण केल्या. 4 धावेने संघ पुढे सरकलाय. 13 धावा धावफलकावरती येताना पाहतोय. एक तेरी तो एक मेरी, जब तुम्हारी बारी थी तब तुम मुड़ा रहे थे, अब हमारी बारी आई हम उड़ाने लगे. देखेंगे ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से. बघूया पण एकदा सामन्याला सुरुवात होते. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. प्रफुल्ल स्ट्राईकला येतो. आता मात्र दिनेश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय. दिनेश बसायला सुरुवात झाली आहे. दिनेशने सलामी आलेला दिनेश आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्याचा प्रयत्न करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, निर्धाव चेंडू फेकलाय. आता मात्र जर बघायला गेलं तर चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. बघा लागेल 8 म्हणजे वाट कोणाची, आपण थोडी पाहूया मित्रांनो. वाट बघूया कोणाची लागते वाट. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती हे 2 चेंडू कदाचित निर्धाव आले तर सामन्याचं पारडं बदलू शकतं, त्यात काही मात्र शंका नाहीये. यस, आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं समीकरण देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिरावली जाते. धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत. 14 धावा. 14 वरती फलंदाजाचा सौदा केला जातोय. निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. सुरेख धडकला चेंडू आहे. या ठिकाणी एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नको नको नको, नाही नाही म्हणता म्हणता दुसरी धाव पूर्ण केली जाते. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थात 5 धावांची. 6 चेंडू 5 धावा. आणि सामना बरोबरी सुटल्यास नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला या ठिकाणी विजय घोषित करण्यात येईल. हे देखील तितकंच गरजेचं असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचं आहे. यानंतरची होणारी लढत असेल मित्रांनो DK रायडर्स पोपळवणे विरुद्ध आदर्श करंजाळी. करजाळी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मित्रांनो हा सामना संपल्यानंतर आपल्या 11 खेळाडूंचा संच घेऊन आपण लाईनअप करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. 6 चेंडू 5 धावा. मित्रांनो या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर थोडं स्पीडअप करा मित्रांनो. थोडं इथून पुढे सहकार्याची गरज असेल तुमच्या सहकार्याची, आणि तितकं सहकार्य देखील तुमच्या सकाळच्या सत्रापासून मोलाचं आहे. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धावेने संघ धावसंख्येत भर पडली आहे. संघ धावसंख्या येते 17 वरती. खतरा कोणाला? गोलंदाजीवरती आहे गोलंदाज संतोष. काय म्हणतोस यार, काहीतरी वेगळंच म्हणतोय. या ठिकाणी मॅच कुठेतरी पराजयाच्या दिशेने जाते. सुरेख तडाखा चेंडू आहे. कार्पेट दिशेने खेळू काढलाय. एक धाव स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येत आहेत धावा 19 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावेची गरज. 5 चेंडू 2 धावा. आता मात्र विजय
कोणाच्या बाजूने आता विजय कोणाचा आहे तर आपण बघितलं तर कात्रण संघाच्या बाजूने झुकतोय कारण कात्रण संघाला आता मात्र विजयासाठी एकाच धावेची गरज असेल. सामना बरोबर सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. म्हणजे काय इथून पुढे 5 चेंडू आणि 2 धावाची गरज आहे. सुरेख तडाखा चेंडू आहे. सेन्सिबल क्रिकेटचा फटका. क्रिकेटला सन्मान दिलाय. 1 धाव आली आहे या ठिकाणी. एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धापळकावरती धावा येत आहेत 20 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. 20 वरती 21 कुणाचा निघतोय बघूया काय होतंय काय बिघडतंय कोणता संघ विजय होतोय. या ठिकाणी विजय होतोय संघ कात्रण संघ. विजयी संघाचं हार्दिक स्वागत तसेच पराजय संघाचं सुद्धा हार्दिक स्वागत. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच जिंकला जाईल. किताब दिला जाईल. अर्थात कंजाळी संघानं आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. यस